अधिकारी बनायचं स्वप्न उराशी बाळगून आहात. पण तयारी कशी करू नेमकी हे सुचत नाहीये किंवा मग असे भरकटल्यासारखे वाटतंय, की नेमकं आयोग प्रश्न म्हणजे एक्झाम कशी घेतो, कोणत्या-कोणत्या एक्झाम घेतो, पोस्ट्स कशा आहेत, सॅलरी किती आहे, मग वयोमर्यादा किती असेल, कधीपासून तयारी करायची, असे असंख्य प्रश्न तुम्ही एक नवीन उमेदवार म्हणजे नवीन ॲस्पिरंट म्हणेल मी. तर असंख्य प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये, की हे सगळं काय आहे नेमकं? या क्षेत्रात पहिल्यांदाच तुम्ही पाऊल टाकताय आणि मग असे जे तुमचे प्रश्न असतील, की नेमकं हे क्षेत्र आहे काय बाबा? पोस्ट कोणत्या असतात? या तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं घेऊन मी प्रिया गायकवाड आज इथे आलेली आहे. तर मी रिलायबल परिवारातर्फे तुमचं खूप-खूप मनापासून स्वागत करतीये. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या हे जे प्रश्न आहेत असंख्य, जे नवीन उमेदवार वगैरे असतील, ही एक्झाम देण्याची इच्छा बाळगत असतील, एम-पी-एस-सी या क्षेत्रात उतरत असतील आत्ता, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तर सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला, लाईक करायचं आहे सेशनला. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण. जे आज आपण बघा काय-काय बघणार आहोत. एम-पी-एस-सी म्हणजे एम-पी-एस-सी नेमकं काय आहे बाबा? की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला म्हणतो आपण, हे नेमकं काय आहे? आणि हे नेमकं कोणत्या एक्झाम्स घेतं आणि एवढं क्रेझ का बरं आहे मुलांच्या मनामध्ये? ते आपण आज काय करणार आहोत, सविस्तर जाणून घेणार आहोत. चला आजच्या व्हिडिओमध्ये काय-काय पाहणार आहोत बघूया. तर एम-पी-एस-सी बघा, एम-पी-एस-सीचं नेमकं स्वरूप काय आहे परीक्षेचं? वयोमर्यादा किती आहे? अटेम्प्ट्स किती आहेत नेमके? कोणकोणत्या पोस्ट्स आहेत? शैक्षणिक पात्रता कोणती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. बेसिक जे आहे एम-पी-एस-सीचं ते मी तुम्हाला सांगते सुरुवातीला, मग आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. बघा, एम-पी-एस-सी जे आहे, की बऱ्याच जणांना एम-पी-एस-सी म्हणजे काय माहिती असतं, की डेप्युटी कलेक्टर एम-पी-एस-सी मधून होता येतं, पी-एस-आय होता येतं किंवा डी-वाय-एस-पी वगैरे होता येतं. जी वर्दीची पोस्ट आहे किंवा जे हायर लेव्हलच्या पोस्ट आहेत, त्या सगळ्या आपल्याला म्हणजे मेन ज्या माहिती आहेत. पण अजूनही बऱ्याचशा पोस्ट एम-पी-एस-सी मधून भरल्या जातात. याची बऱ्याच जणांना जाणीवच नसते. तर फक्त डेप्युटी कलेक्टर होता येतं का मग एम-पी-एस-सीची एक्झाम देऊन? किंवा मग पी-एस-आय होता येतं का फक्त? तर असं नाहीये बघा. तर बेसिकली एम-पी-एस-सी म्हणजे काय आहे, की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याला म्हणतो आपण, ही एक घटनात्मक संस्था आहे बघा. काय आहे ही एक घटनात्मक संस्था आणि मग जसं वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. आता फॉर एक्झाम्पल आपण कॉलेजेसमध्ये वगैरे जातो, ठीक आहे. आर्ट्स असेल, तुमचं कॉमर्स असेल, काही असेल. मग तिथे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात बघा आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडे वेगवेगळी कामं दिलेली असतात. जसं ॲडमिशन डिपार्टमेंट असतं. ॲडमिशन डिपार्टमेंटकडं ॲडमिशन्स केली जातात. त्यांच्याकडे रेकॉर्ड असतो, की किती ॲडमिशन्स आहेत तुमच्याकडे वगैरे. मग एम-पी-एस-सी हा जो आयोग आहे ना, एम-पी-एस-सी हा आयोग एक आपण ॲज अ डिपार्टमेंट कन्सिडर केलं, तर ते कसं काम करतं त्याचं थोडक्यात मी तुम्हाला सांगते. बघा, जेव्हा-जेव्हा जे सरकारी पदे असतात किंवा सरकारी अधिकारी जे असतात ते रिटायर होतात किंवा काही ठिकाणी अशा जागा व्हॅकन्सीज तयार होतात सरकारी पदांसाठी. तर ती जी पदे आहेत, सरकार आयोगाकडे मागणी पाठवतं. सरकार काय करतं? हा सपोज आता एम-पी-एस-सी आयोग आहे. एम-पी-एस-सी ह्या आयोगाकडे सरकारमार्फत काही पदाची रिक्वायरमेंट जात असते बघा, मागणी जात असते. सपोज फॉर एक्झाम्पल 600 पदे आहेत. 600 पदांमध्ये 600 ही जी पदे आहेत, 600 जागा असतात ॲक्चुअली. 600 जागांची मागणी म्हणजे आम्हाला यावर्षी महाराष्ट्राची वेगवेगळी जी क्षेत्र आहे, डिपार्टमेंट आहेत काम करणारे, तिथे सरकारी अधिकाऱ्यांची 600 जागा खाली आहेत, असं एक मागणीपत्र सरकारकडून एम-पी-एस-सीच्या आयोगाकडे जातं. मग एम-पी-एस-सीचं नेमकं काम काय आहे इथे? ते मागणीपत्र ॲक्सेप्ट करायचं आणि त्याच्यासाठी त्या पर्टिक्युलर 600 जागांसाठी 600 जागामध्ये आता वेगवेगळ्या पोस्ट असतील. जसं डेप्युटी कलेक्टर आहे, डी-वाय-एस-पी आहे किंवा मग रजिस्ट्रार असतं, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर वगैरे असतात बघा. तर अशी वेगवेगळी जी पदे आहेत ना, ती सगळी पदे सपोज 600 असतील. त्या जागा दरवर्षी व्हॅरी होत असतात. कधी 300 साठीचं मागणीपत्र जातं, कधी 600 साठीचं जातं. म्हणजे डिपेंड्स जेवढ्या जेवढ्या व्हॅकन्सी तयार होतील त्याच्यानुसार.
तर ह्या ज्या जागा आहेत, ज्या वेगवेगळ्या पदांसाठीच्या जागा घेतल्या जातात. तर ही टोटल ज्या जागा आहेत, या टोटल ज्या जागा आहेत, ह्या जागांसाठी एक्झाम कंडक्ट करणं, जसं आपण सी वगैरे देत असतो बघा, नीटच्या एक्झाम देतो आपण, जेईच्या एक्झाम देतो. मग त्याच्यात कशा असतात, वॅकन्सीज असतात. मग आपल्या कट ऑफनुसार जसं आपल्याला अलॉट केली जातात कॉलेजेस वगैरे, सेम तशी प्रोसिजर एम-पी-एस-सी हा आयोग कंडक्ट करतं, की 600 जागांची वॅकन्सी असेल, तर मग 600 जागांसाठी ते काय करतं, नोटिफिकेशन जारी करतं, फॉर्म जारी करतं थोडक्यात. मग ते फॉर्म आपल्याला भरायचा असतो बिंग ॲन ॲस्पिरंट, आणि त्या पर्टिक्युलर पदांसाठी आपल्याला फॉर्म भरायचा असतो आणि मग त्याची एक्झाम्स होतात. मग त्या एक्झाम्सच्या पायऱ्या असतात बघा. प्रिलिम्स असते, मग त्याच्यानंतर तुमची मेन्स असते. मग ज्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू गरजेचा पण असतो. मग ह्या सगळ्या पायऱ्यांमधून आपल्याला जावं लागतं आणि मग शेवटी अल्टिमेटली आपल्या नावाची ऑर्डर निघत असते, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे एम-पी-एस-सी आयोग काय करतं, सपोज आता ह्या 600 जागा आहेत, तर 600 जागांसाठी एक्झाम्स कंडक्ट करणं, त्यांची नियुक्ती वगैरे देणं, हे काम कोणाचं असतं, एम-पी-एस-सी आयोगाचं असतं. मग हे जे 600 सपोज जागा आहेत, 600 जागांसाठी फक्त 600 फॉर्म्स ॲक्सेप्ट केले जातात का? तर असं नाहीये. 600 जागांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून जवळ-जवळ 4 ते 5 लाख विद्यार्थी फॉर्म भरत असतात आणि सपोज 4 ते 5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म जरी भरले, तरी पण मग 4 ते 5 लाख विद्यार्थी सिलेक्ट होतात का? तर असं नाहीये. प्रिलिम्स जे आम्ही तुम्हाला स्टेजेस सांगितल्या, की प्रिलिम्स असतं बघा, त्याच्यानंतर काय असतं, मेन्स असते. आता प्रिलिम्सची एक्झाम 4 ते 5 लाख विद्यार्थ्यांनी दिली, पण एक थ्रेशोल्ड असतो. थ्रेशोल्ड म्हणजे काय, की एक कट ऑफची रेंज असते. त्या कट ऑफची रेंज तुम्ही क्रॉस केली, तर तुम्ही मेन्सला अपीअर होता. म्हणजे एवढे-एवढे मार्क पर्टिक्युलरली तुम्हाला पडले, तरच तुम्ही काय करता, पुढची मेन्सची एक्झाम द्यायला क्वालिफाय असता. मग जर असं असेल, तर 4 ते 5 लाख पैकी हार्डली 20 ते 25,000 विद्यार्थी सिलेक्ट केले जातात बघा मेन्ससाठी. मग मेन्सचं पण सेम प्रोसिजर असते, कट ऑफ असतो, एक्झाम द्यायची असते, कट ऑफ असतो आणि मग त्या कट ऑफच्या रेंजमध्ये तुम्ही बसत असाल, तर तुम्ही इंटरव्ह्यूला पात्र होता. मग याच्यामधून पण एक 1000 ते 1,500 म्हणेल मी, काय होतात, 1,500 पण नसतील मॅक्सिमम, त्याच्यापेक्षाही कमीच असतील, हे इंटरव्ह्यूसाठी पात्र होतात. मग त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात आणि मग त्याच्यामधून बघा आयोग काय करतं, 600 विद्यार्थी जे त्यांना वाटेल की पात्र आहेत त्या पर्टिक्युलर जागेसाठी, त्या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं जातं. त्यांची ऑर्डर वगैरे त्यांच्या नावाचं कॉल लेटर येत असतं. तर ही एक झाला काय जनरलाइज्ड ओव्हरव्ह्यू, की नेमकं आयोगाचं काम काय आहे हे सांगण्यासाठी. आता आपण ॲक्चुअल पुढे जाऊया आणि परीक्षेचं स्वरूप वगैरे समजून घेऊया. बघा आता मी जसं सांगितलं तुम्हाला, की कोण-कोण एक्झाम कंडक्ट करतं, मग ऑफिशियल वेबसाईट काय आहे बाबा, हे सगळं आता आपण एका तक्त्याद्वारे जाणून घेणार आहोत, चार्टद्वारे जाणून घेणार आहोत. मग एक्झामचं नाव काय आहे बघा, आजच्या सेशनमध्ये आपण पर्टिक्युलरली काय करतोय, की राज्यसेवा एम-पी-एस-सी मेनली 2 एक्झाम कंडक्ट करतं किंवा विद्यार्थ्यांमध्ये या 2 एक्झामबद्दल क्रेज जास्त आहे. त्या नेमक्या कोणत्या आहेत बघा, एम-पी-एस-सीची एक राज्यसेवा एक्झाम आहे आणि एक काय आहे, कंबाईनची जी ग्रुप बी आणि ग्रुप सीची जी एक्झाम आहे, अशा 2 एक्झाम्स एम-पी-एस-सी मेनली कंडक्ट करतात. तर बाकीच्या पण इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या, फॉरेस्ट सर्व्हिसच्या, ॲग्रीकल्चरल सर्व्हिसच्या पण एक्झाम्स, मेडिकलच्या पण एक्झाम कंडक्ट करतं एम-पी-एस-सी आयोग. पण आजच्या सेशनमध्ये आपण फक्त राज्यसेवेवरती फोकस करणार आहोत आणि मग येणाऱ्या सेशन्समध्ये एक नेक्स्ट व्हिडिओ जो आपण आणतोय त्याच्यामध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी बद्दल मी तुम्हाला सांगेल, जे विद्यार्थ्यांमध्ये जास्त बाबतीतली. ओके. तर बघा एक्झामचं नाव काय आहे, एम-पी-एस-सी राज्यसेवा एक्झाम आहे किंवा महाराष्ट्र पब्लिक सिव्हिल सर्व्हिस, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस एक्झाम, सर्व्हिस कमिशन असं ज्याला म्हणतो आपण ते आहे. त्याच्यानंतर कंडक्टिंग बॉडी कोण आहे, की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. एम-पी-एस-सी त्याचा शॉर्ट फॉर्म आहे आणि हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. आता एक्झामच्या स्टेजेस ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या कोणत्या आहेत बघा, प्रिलिम्स आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे. त्याच्यानंतर एक्झाम कधी कंडक्ट केली जाते, वन्स इन अ इयर असं असतं, एकदा होते एक्झाम एका वर्षामध्ये. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे बघा, ग्रॅज्युएट असायला पाहिजे तुम्ही किंवा तुमच्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला जरी तुम्ही असले
तरी पण तुम्ही अपियर करू शकता. पण जेव्हा तुमची मेन्स एक्झाम असेल त्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे, हा क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे मग? बघा, mpsc.gov.in असं वेबसाईटचं नाव आहे, ऑफिशियल वेबसाईटचं नाव आहे. तर या ऑफिशियल वेबसाईटचा यूज का करतो आपण? तर तुम्हाला सिलेबस घ्यायचा आहे कोणत्याही एक्झामचा, तर तुम्ही इथे जाऊन डाउनलोड करू शकता. तुमचे क्वेश्चन पेपर्स जे असतील आधीचे झालेल्या एक्झाम्सचे, सगळ्या एक्झामचे क्वेश्चन्स पेपर्स ऑफिशियली इथे मिळतात. मग इथूनच मग ते टेलिग्रामवरती वगैरे डिस्ट्रीब्यूट होत असतात. त्याच्यानंतर बघा, जे नोटिफिकेशन येतं आपल्याला एक्झामचं, तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे. तर एक्झाम फॉर्म भरण्याआधी तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन प्रोफाईल क्रिएट करावं लागतं तुमचं. तुमचं पूर्ण इन्फॉर्मेशन तिथे टाकावी लागते, भरावी लागते इन्फॉर्मेशन. ती इन्फॉर्मेशन सेव्ह होते, तुमचं प्रोफाईल क्रिएट होतं आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही फॉर्म भरायला कोणत्याही पर्टिक्युलरली एक्झामचा जिथे तुम्ही अपियर असाल, तो फॉर्म भरायला तुम्हाला अलाउ केलं जातं. ओके? तर मग ही वेबसाईट युजफुल आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लँग्वेज ऑफ द एक्झाम काय आहे बघा, इंग्लिश आणि मराठी ह्या 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर्स देऊ शकता, तुम्ही एक्झाम देऊ शकता ह्या 2 लँग्वेजेसचा यूज करून. जसं मी तुम्हाला परीक्षेचं स्वरूप म्हणाले, की परीक्षेचं जे स्वरूप आहे ते बघा, एमपीएससी 2 एक्झाम्स कंडक्ट करतं, राज्यसेवा आणि ग्रुप बी अँड सी. मग फक्त 2च एक्झाम कंडक्ट करतं का? तर जसं मी सांगितलं की तसं नाहीये. फक्त क्रेज या 2 एक्झाम बद्दल मुलांमध्ये जास्त आहे. मग फरक काय आहे दोघांमध्ये बघा, राज्यसेवा जी आहे त्या एक्झामला म्हणतो आपण राजपत्रित एक्झाम्स. आता राजपत्रित म्हणजे काय? तर राजपत्रित एक्झाम्स आणि अराजपत्रित एक्झाम्स असं थोडंसं आहे. तर राजपत्रित आणि अराजपत्रित कशाला म्हणतो आपण? ओके, ते बघूया. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बघा, गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड असं म्हणलं जातं. आता राजपत्रित म्हणजे काय? तर राजपत्रित म्हणजे गॅझेटेड म्हणतो त्याला आपण. मग गॅझेटेड पोस्ट्स म्हणजे काय असतात बघा, ज्यांच्या नियुक्ती जी आहे किंवा पदांबद्दलची जी माहिती आहे, निवड किंवा नियुक्ती किंवा तुम्ही त्याला म्हणता स्थानांतर जे आहे, ते राजपत्रामध्ये त्याची काही इन्फॉर्मेशन असते. अशा पदांना आपण राजपत्रित पदे अशी म्हणतो. म्हणजे त्यांची पोस्टिंग जी होणार आहे त्याच्याबद्दलची किंवा निवड पद्धती आहे याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पर्टिक्युलरली राजपत्रामध्ये सेफ असते. आता राजपत्र म्हणजे काय मग? बघा, पूर्वीच्या काळी कसं होतं, म्हणजे इंग्रजांच्या काळांमध्ये असं म्हणते मी, की कोणत्याही राज्याला, देशाला राजा असायचा. मग ते राजाने जे पत्र काढलंय त्याला राजपत्र असं म्हणलं जायचं. आणि मग आता सध्या तर राजा नाहीये कोणीच, तर मग आता का बरं हे कामाचं आहे? तर आता सध्या पण राजा आहे बघा आपल्या देशाला, पण तो फॉर्मॅलिटी म्हणून राजा आहे, तो फक्त नॉमिनल राजा आहे. मग कोण आहे राजा आता? तर स्टेटसाठी बघा, राज्यपाल हे नाव ऐकलं असेल तुम्ही. स्टेटसाठी असतात राज्यपाल आणि देशासाठी असतात, देशासाठी कोण असतात? राष्ट्रपती असतात. ठीक आहे, देशासाठी कोण असतात? राष्ट्रपती असतात. तर मग हे जे राज्यपाल पद आहे, राज्यपाल हे जे पद आहे तो राज्यासाठीचा राजा झाला. आणि राष्ट्रपती कोण असतात? तर ते देशाचे राजा असतात. मग त्यांनी जे जे पत्र काढलेलं आहे किंवा त्यांच्या अंडर जे डॉक्युमेंट्स येतात त्यांच्या ऑथॉरिटीच्या अंडर, तर त्याला आपण म्हणतो राजपत्र, गॅझेट. तर मग त्या गॅझेटमध्ये या पोस्ट बद्दलची इन्फॉर्मेशन असते म्हणून आपण त्याला राजपत्रित म्हणतो. आणि ज्याची इन्फॉर्मेशन नसते बाबा, किंवा त्या डिपार्टमेंट लेवलच्या पोस्ट असतात किंवा स्टेट लेवलच्या डिपार्टमेंट लेवलच्या पोस्ट, तर ज्याच्या राजपत्रामध्ये उल्लेख नसतो त्याला म्हणतो आपण अराजपत्रित किंवा नॉन गॅझेटेड. तर आय होप तुम्हाला कळलं असेल आता. ओके, तर आता मग परत परीक्षेचं आता नेमकं राज्यसेवेचं स्वरूप कसं आहे बघा. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे तर मी तुम्हाला सांगितलं. मग प्रिलिम्स जे आहे, आता प्रिलिम्स एक्झामचं स्वरूप काय आहे बाबा? एक्झाम नेमकी किती मार्काची असते, विषय कोणते कोणते असतात हे जाणून घेऊ आपण या सेशनमध्ये. आणि मेन्सचं जे आहे ते आपण काय करणार आहोत, त्याचं एक सेपरेट सेशन घेणार आहोत. ते कारण तो मग कसा होईल, या सेशनमध्ये घ्यायचं म्हणजे तर व्हिडिओ तो खूप लांबला जाणार आहे. त्याच्यामुळे आपण त्याचं सेपरेट सेशन एकदम प्रॉपर डिटेलमध्ये मेन्सचा सिलेबस, सब्जेक्ट वाईज, क्वालिफाईंग सब्जेक्ट्स कोणते आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत.
ओके. त्याचा प्रिलिम बद्दल जाणून घेऊया आपण. बघा, प्रिलिम्स मध्ये 2 पेपर असतात बेसिकली. पहिला पेपर जो असतो तुमचा जीएसचा असतो, जनरल सायन्सचा, आणि ज्याचा दर्जा जो असतो बघा, त्याचा ग्रॅज्युएशन लेव्हल दर्जा असतो, आणि त्याच्यामध्ये जे सब्जेक्ट्स असतात तुमचे ते ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही आतापर्यंत जे शिकत आले, 12वी पर्यंत म्हणू शकता तुम्ही. 12वी पर्यंत जे सब्जेक्ट्स तुम्ही शिकत आलेले आहेत, ते सब्जेक्ट्स तुम्हाला इथे मेनली जनरल सायन्समध्ये विचारले जातात. आणि जो दुसरा पेपर आहे, तो दुसरा जो पेपर आहे तो सीसॅटचा पेपर आहे. सीसॅट म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली मॅथ असतं, रिझनिंग असतं आणि कॉम्प्रिहेन्शन असतं. तर मग तो जो पेपर आहे तो तुमचा क्वालिफाईंग पेपर आहे बघा. म्हणजे असं असतं, क्वालिफाईंग पेपर म्हणजे काय आता, की त्या पेपरला तुम्हाला 33% मार्क, 33% पडले पाहिजेत. पर्सेंटेजमध्ये बोलायचं असेल तर 33% कंपल्सरी पडले पाहिजेत, किंवा मग असं बोलायचं असेल तर 66.66 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली ते किती झाले, 67 मार्क तुम्हाला पडले पाहिजेत. मग आता हे टोटल दोघं जे पेपर असतात बघा, ते पेपर्स असतात, दोन्हीही 200-200 मार्कांचे पेपर असतात. काय असतात? दोन्हीही 200-200 मार्कांचे पेपर असतात. तर तुमचा प्रिलिम्सचा पेपर जो आहे तोही 200 मार्कांचा असणार आहे, आणि तुमचा याचा जो पेपर आहे, सीसॅटचा जो पेपर आहे तोही 200 मार्कांचा पेपर आहे. आणि मग सीसॅटचा पेपर जो असतो त्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क सांगितले मी? तुम्हाला एक्सपेक्टेड आहेत बघा, 67 मार्क पडले तर तुमचा जीएसचा पेपर चेक होतो. क्वालिफाईंगचा अर्थ असा असतो की सीसॅटला तुम्हाला 67 मार्क पडले तरच तुमचा काय होणार आहे, जीएसचा पेपर चेक होणार आहे. आणि जीएसच्या पेपरवरती मग तुम्ही मेन्सला जाणार की नाही हे डिसाईड होतं, कारण कट ऑफ तुमचा जीएसच्या पेपरवरतीच लागणार आहे. आता हे कळलं तुम्हाला, 2 पेपर्स आहे, जीएस आणि सीसॅट. आता मग जीएसचा जो पेपर आहे, पेपर 1 त्याला म्हणतो आपण. नंबर ऑफ क्वेश्चन्स असतात बघा, 100 क्वेश्चन्स. टोटल मार्क्स असतात 200, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्काला आहे. त्याचं मीडियम म्हणजे लँग्वेज कोणती आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही आहेत. वेळ किती दिला जातो तुम्हाला, 2 तास दिले जातात. आणि नेचर ऑफ पेपर कसं आहे बघा, ऑब्जेक्टिव्ह टाईपचं हे आहे, नेचर आहे. म्हणजे एक शीट दिलेली असते आपल्याला, एक क्वेश्चन पेपर असतो, एक आन्सर शीट असते. क्वेश्चन पेपरवरती 100 क्वेश्चन्स असतात. ते तुम्हाला त्याचे आन्सर्स करेक्ट टिक करून, म्हणजे आन्सर त्याचं करेक्ट बघून, एक जी तुमची आन्सर शीट असते तिथे तुम्हाला काय करायचं असतं, गोल गोल करत जायचं असतं. म्हणजे गोल गोल करत जायचं असतं, म्हणजे ते फील करायचं असतं, जसं आपण जेईला वगैरे करतो सेम तसं. ओके. तर मग आणि पेपर 2 जो आहे बघा, पेपर 2 सीसॅट सांगितलं मी तुम्हाला. 80 क्वेश्चन्स असतात टोटल, 200 मार्क असतात त्याचे पण. आणि मीडियम कसं आहे, इंग्लिश आणि मराठी आहे. म्हणजे ज्यांना मराठीमध्ये वाचायचे त्यांच्यासाठी मराठीमध्ये क्वेश्चन अवेलेबल असेल, आणि ज्यांना इंग्लिशमध्ये वाचायचे त्यांना इंग्लिशमध्ये क्वेश्चन अवेलेबल असेल. त्याचं पण ड्युरेशन 2 आवर्स आहे बघा. ऑब्जेक्टिव्ह टाइपच आहे सेम. तर मग हे झाले 2 पेपर्स जे तुमचे सीसॅट आणि याचा आहे कोणता, जीएसचा पेपर आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, याचा थोडक्यात सिलॅबस जाणून घेऊया बघा. तर जो पेपर 1 आहे जीएसचा पेपर, त्याचा बघा सिलॅबस कसा आहे जनरल सायन्सचा. चालू घडामोडी आहेत याच्यामध्ये. एक विषय कोणता आहे तुमचा, चालू घडामोडीचा आहे. मग चालू घडामोडीमध्ये कोणते कोणते असतात, तर राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी असतात बघा. त्याच्यानंतर भारताचा इतिहास, त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्राचा पण इतिहास, असा हा इतिहासचा किंवा हिस्ट्री ज्याला म्हणतो आपण, तो विषय आहे इथे. जसं मी तुम्हाला म्हणाले की 12वी लेवलचे 12वी पर्यंतचे सब्जेक्ट्स आपल्याला असतात. तर इतिहास आहे याच्यामध्ये बघा. तर इतिहासामध्ये तुम्हाला भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, जगाचा इतिहास वगैरे इथे असं काही नसतं. फक्त भारताचा, महाराष्ट्राचा, आणि मग काही समाज सुधारक वगैरे असतात. मग आता त्याच्यामध्ये भाग पडतात बघा, प्राचीन भारताचा इतिहास, आणि मग याचा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, आणि मग आधुनिक इतिहास. तर त्याच्यामध्ये मग भाग पडत जातात. पण इतिहास हा विषय तुम्हाला असा एक आहे. त्याच्यानंतर भूगोल. आता भूगोलामध्ये तिन्ही आहे, महाराष्ट्र आहे, भारत आहे आणि जगाचा भूगोल आहे. मग त्याच्यामध्ये आर्थिक भूगोल, सामाजिक भूगोल हे पार्ट्स पण येत जातात बघा. त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे, भारत आणि महाराष्ट्र, राज्य व प्रशासन. ठीक आहे, राज्यशास्त्र आणि प्रशासन असा एक सब्जेक्ट आहे. पॉलिटी त्याला आपण जनरल टर्म्समध्ये म्हणतो. त्याच्यानंतर आर्थिक व सामाजिक विकास, म्हणजे आता हे जे आहे इकॉनॉमिक्स आहे बेसिकली. त्याच्यामध्ये असे त्यांनी हे करून दिलेले, थोडंसं फोड करून दिलेलं आहे. आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी, असं त्यांनी फोड करून दिलेलं आहे. हा इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र ज्याला म्हणतो तो विषय आहे.
त्याच्यानंतर पर्यावरण आणि परिस्थितिकी आहे. पर्यावरण हा विषय आहे. याच्यामध्ये बघा काय काय येतं. पर्यावरण, परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यांच्यावरील सर्वसाधारण प्रश्न. ठीक आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आहे नेक्स्ट. आता सामान्य विज्ञान हा जो विषय आहे, सायन्स त्याला म्हणतो आपण. सायन्समध्ये मग 3 विषय येतात. जनरली बायोलॉजी येतं, त्याच्यानंतर केमिस्ट्री येतं बघा आणि फिजिक्स येतं. असे 3 विषय येतात आणि थोडाफार पार्ट जो आहे तो काय असतो सायन्स अँड टेकचा पण त्याच्यामध्ये म्हणजे सायन्स अँड टेक त्याचा पण पार्ट याच्यामध्ये घेतला जातो थोडासा. ठीक आहे. तर हा झाला तुमचा जनरल सायन्स म्हणजे पेपर 1 चा सिलेबस थोडक्यात. त्याच्यानंतर पेपर 2 जे आहे ज्याला सीसॅट म्हणलं होतं मी, तर सीसॅट मध्ये काय काय येतं सांगितलं होतं तुम्हाला मी. मॅथ्स येतं बेसिकली, त्याच्यानंतर रिझनिंग येतं बघा आणि त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन येतं. आता कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय असतं, आपण पॅसेजेस वगैरे सॉल्व्ह करतो ना, तो जो पार्ट आहे तुमचा तो कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट आहे. किंवा मग असे ॲनालिटिकल काही प्रश्न येतात जे आपल्याला संदर्भानुसार वगैरे प्रश्न घेतले जातात, की तुम्ही अधिकारी झाले वगैरे तर तुम्ही काय डिसिजन घेताल त्याच्यावरती बेस्ड काही क्वेश्चन्स येतात. तर ते पण याच्यामध्ये सीसॅटमध्येच घेतले जातात. मग याचा सिलेबस बघा काय आहे. संवाद कौशल्यासह व्यक्तिगत कौशल्य याला म्हणतो आपण. तर्कशुद्धी, तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, त्याच्यानंतर निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण. ओके. तर हे तुम्हाला थोडंसं किचकट वाटणार आहे. फक्त एवढं बेसिकली लक्षात ठेवा, की मॅथ्स असतं त्याच्यामध्ये रिझनिंग असतं आणि कॉम्प्रिहेन्शन असतं. ओके. आणि मराठी आणि इंग्रजी जे यूज केलं जातं याच्यामध्ये म्हणजे पॅसेजेसमध्ये वगैरे जो मराठी आणि इंग्लिशचा दर्जा आहे तो 10वी ते 12वी लेव्हलचा दर्जा आहे. त्याच्या पुढचं हायर लेव्हलचं इंग्लिश मराठी आपल्याला नसतं. त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाहीये, की इंग्लिश किंवा पॅसेजेस फार हाय-फाय असतात का? किंवा लँग्वेज फार हार्ड असते का? तर 10वी आणि 12वीचा दर्जा असतो हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्याच्यानंतर आता वयोमर्यादा बघा. तर वयोमर्यादा जी आहे ती आहे बघा खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन ज्याला म्हणतो आपण. ओपन कास्ट वाल्यांसाठी जी आहे ती 19 ते 38 चा दर्जा आहे. 19 वर्ष म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशनच्या जरी फायनल इयरला असले, तर आता याच्यामध्ये क्रायटेरिया बेसिकली 19 वर्ष म्हणजे तुम्ही आता जस्ट 12वी देताय 19व्या वर्षी आणि मग तुम्ही अपियर होऊ शकता, असं नाहीये. तर तुम्ही ग्रॅज्युएशन लेव्हलच्या फायनल इयरला असले पाहिजे आणि तुमचं वर्ष किती असलं पाहिजे? 19 वर्ष असलं पाहिजे. तर हे दोन्ही क्रायटेरिया तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणी-कोणी असं म्हणेल, की मी आत्ता 12वीला आहे आणि आत्ता म्हणजे 12वीची एक्झाम दिली आणि 19 वर्षाचा आहे, देऊ शकतो का एक्झाम? असं नाही चालत. तर ग्रॅज्युएशन लेव्हलचं तुमचं फायनल इयर असलं पाहिजे आणि तुम्ही 19 वर्षाची असली पाहिजे. 19 वर्षाच्या पुढचे कितीही देऊ शकतात. 19 वर्षाच्या आतला नाही देऊ शकत. ठीक आहे. त्याच्यानंतर राखीव जे आहेत म्हणजे कॅटेगरी जे पर्सन्स आहेत ते त्यांना थोडंसं काय म्हणतात त्याला ते हे भेटतं बघा, सूट भेटते, की जे 38 वर्ष ओपनसाठी आहे त्यांच्यासाठीचं काय आहे 43 वर्षापर्यंत वाढवून भेटतं. त्यांना रिलॅक्सेशन भेटतं. आणि शैक्षणिक पात्रता कोणती सांगितली मी? शैक्षणिक पात्रता आहे बघा पदवीधर म्हणजे काय? ग्रॅज्युएशन लेव्हल असलं पाहिजे तुमचं किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन लेव्हलला फायनल इयरला जरी असले तरी तुम्ही काय करू शकता? एक्झाम देऊ शकता. फक्त क्रायटेरिया काय आहे? की जेव्हा तुम्ही मेन्सला अपियर होताय तर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. फायनल इयरची मार्कशीट तुमच्या हातात पाहिजे. ओके. आता आता मग नेमक्या पोस्ट कोणत्या-कोणत्या असतात? आता हे महत्वाचं आहे. याच्याबद्दल जास्त क्रेज असते विद्यार्थ्यांमध्ये, ॲस्पिरंट्समध्ये, की नेमक्या पोस्ट कोणत्या-कोणत्या आहेत. माहिती आपल्याला फक्त डेप्युटी कलेक्टर किंवा मग डी-वाय-एस-पी किंवा शिक्षणाधिकारी वगैरे हे माहिती असतं. मग याच्या व्यतिरिक्त पण पोस्ट आहेत का? तर ऑफकोर्स आहे. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे सॅलरी किती आहे बाबा, की एवढं क्रेज आहे. मग सरकारी अधिकारीच होतो का आपण? वर्दीच भेटते का? की त्याच्या व्यतिरिक्त अजून काय सॅलरी असते? कशी असते सॅलरी? पर्क्स काय-काय असतात सॅलरीमध्ये? तर ते पण आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे. बघा, पहिली जी पोस्ट आहे ती डेप्युटी डायरेक्टरची आहे किंवा त्याला प्रोजेक्ट ऑफिसर म्हणतो आपण. तर ह्या ज्या मित्रांनो सगळ्या पोस्ट आहेत ना, ह्या क्लास ए लेव्हलच्या पोस्ट आहेत बघा. क्लास ए आणि क्लास बी लेव्हलच्या पोस्ट राज्यसेवेमार्फत भरल्या जातात आणि काही ज्या नॉन गझेटेड पोस्ट आहेत ग्रुप बीच्या आणि क्लास सी ज्याला म्हणतो आपण ग्रुप सीच्या, त्या मग कंबाईन थ्रू भरल्या जातात. ठीक आहे. तर हे जे डेप्युटी डायरेक्टर सांगितलं मी तुम्हाला, याची पेमेंट आहे बघा 67,700 म्हणजे स्टार्ट होते अप टू 2 लाखापर्यंत वगैरे आहे. मग आता 2 लाख हातामध्ये येते का पगार? तर असं नाहीये. डिडक्शन वगैरे असतात ना, टी वगैरे कटतो, पी-एफ कटतो, तर ते सगळं कटून एवढी हातामध्ये येत नाही ॲक्चुअली. हार्डली किती 80-85 हजारापर्यंत पेमेंट हातामध्ये येत असेल स्टार्टिंगला. तर जेवढी दिसतीये इथे ते कटून वगैरे कमी येत असते बघा. ठीक आहे.
तर त्याच्यानंतर डेप्युटी कलेक्टर जी आहे, डेप्युटी कलेक्टरची पगार आहे बघा 56,000 पासून ते 1,77,000 पर्यंत रेंज दिलेली आहे. फक्त हे अप्रॉक्सिमेट आहे. एवढीच असते का? व्हॅरी होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे काय? डी-वाय-एस-पी किंवा आपण त्याला एस-पी पण ए-सी-पी पण म्हणतो. तर त्याची रेंज आहे बघा 56,000 पासून ते 1,77,000 पर्यंतची सॅलरी रेंज आहे त्याची. त्याच्यानंतर असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स ही जी पोस्ट आहे, हिची रेंज आहे 56,000 पासून ते 1,77,000 पर्यंत. त्याच्यानंतर रजिस्ट्रार, आता हे सहकारी विभाग जे आहे त्याच्यामधल्या काही पोस्ट आहेत ह्या. रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीज ग्रुप ए. तर याची रेंज आहे बघा अ, म्हणजे काय 15,600 बेसिक सॅलरी सांगितली आहे त्यांनी 15,600 किंवा 39,100 आणि त्याच्यानंतर 5,400 डिअरनेस अलाउन्सेस अँड अदर अलाउन्सेस दिलेले आहेत त्यांनी म्हणजे भत्ते भेटतात वेगवेगळे. त्याच्यानंतर डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच BDO ज्याला म्हणतो आपण, ग्रुप ए लेव्हलचं पद आहे हे पण. तर याची रेंज आहे बघा 15,600 ते 39,100 आणि मग बाकीचे अलाउन्सेस जे आहेत ते भेटतात. त्याच्यानंतर असिस्टंट डिरेक्टर, महाराष्ट्र फिनान्स अकाउंट सर्व्हिस. आता याच्यासाठी कंपल्सरी तुमची कॉमर्सची डिग्री जी आहे ती लागते. बाकीचे या पदासाठी अप्लाय नाही करू शकत. तर याची पण रेंज सेमच आहे 15,600 ते 39,100. पुढच्या पोस्ट बघून घेऊ. बघा शिक्षणाधिकारी जे म्हणलं होतं मी तुम्हाला, तर डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर जे आहे, महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ॲडमिनिस्ट्रेशन ब्रांच आहे ती. तर त्याची रेंज आहे बघा 47,000 ते 1,51,000 पर्यंत रेंज सांगितलेली आहे. त्याच्यानंतर सेक्शन ऑफिसर जे आहे त्याची रेंज आहे म्हणजे किती 47,000 पासून 1,50,000 पर्यंत याची पण रेंज सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आहे असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर. हे पण एक फार म्हणजे क्रेज असलेलं पद म्हणलं जातं. आर-टी-ओ ऑफिसर ज्याला म्हणतो आपण. तर आर-टी-ओ ऑफिसरची जी ही आहे रेंज आहे बघा 44,000 पासून ते 1,42,000 पर्यंत त्याची सॅलरी रेंज आहे. त्याच्यानंतर अकाउंटिंग ऑफिसर ऑफ महाराष्ट्र फिनान्स अँड अकाउंट सर्व्हिस याच्यासाठी पण कंपल्सरी तुम्हाला कॉमर्सची पदवी असणं गरजेचं आहे बघा. अदरवाईज तुम्ही हा फॉर्म ह्या पोस्टसाठी पर्टिक्युलरली फॉर्म भरू शकत नाही. याची रेंज आहे 44,000 ते 1,40,000 पर्यंत. त्याच्यानंतर असिस्टंट BDO. आता हे BDOच्या अंडर येणारी पोस्ट आहे ही. ठीक आहे. त्याच्यासाठी बघा सॅलरी किती आहे? 41,000 आहे ते 1,30,000 1,00,000 पर्यंत म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतर आहे चीफ ऑफिसर कॉर्पोरेशनमध्ये म्हणजे जे क्लास ए लेव्हलच्या नगरपालिका वगैरे जे असतात ना, नगरपालिका किंवा महानगरपालिका त्या ठिकाणची पोस्ट आहे ही. त्याची रेंज आहे बघा 41,000 ते 1,30,000 पर्यंत वगैरे. त्याच्यानंतर असिस्टंट रजिस्ट्रार आहे. हे पण सहकार क्षेत्रातलं पद आहे. तर याची बघा 41,000 पासून ते 1,30,000 पर्यंत वगैरे आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर डेप्युटी सुपरिटेंडेंट्स म्हणजे भूमी अभिलेख अधिकारी असं काहीतरी असतं ना मराठीमध्ये म्हणतात, की डेप्युटी सुपरिटेंडेंट लँड रेकॉर्ड्स. ते पण पद खूप छान आहे. त्याच्यासाठी पण रेंज आहे बघा 41,000 ते 1,00,000 पर्यंतचं. त्याच्यानंतर डेप्युटी सुपरिटेंडेंट स्टेट एक्साईज जे आहे, ते पण चांगलं पद आहे. 41,000 पासून 1,00,000 पर्यंत रेंज आहे त्याची. त्याच्यानंतर असिस्टंट कमिशनर जे आहे स्टेट एक्साईज त्याची पण रेंज आहे 41,000 ते 1,00,000 पर्यंतची. त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्युअर ट्रेनिंग गाईडन्स ऑफिसर ह्याची जी रेंज आहे ती आहे 41,000 पासून सेम 1,30,000 पर्यंत. ह्या ज्या पोस्ट आहेत आता ह्या त्यांची नियर अबाउट सेमच सॅलरी रेंज आहे. त्याच्यानंतर असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर, स्टॅटिस्टिक्स ऑफिसर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, रिसर्च ऑफिसर, होम हेड मॅनेजर हे जे आहे ना याची पण रेंज सेमच आहे वरती सांगितल्याप्रमाणे. आता डेप्युटी तहसीलदार. आता याच्या आधीच एक पोस्ट राहिलेलं आहे बघा क्लास ए लेव्हलचं. तहसीलदारची पण पोस्ट याच्या अंडरच येते. इथं मे बी टायपो एरर आहे लिहिण्यात राहून गेलेलं आहे. तर तहसीलदार पण असतं याच्यामध्ये नायब तहसीलदार पण येतं. तर नायब तहसीलदार हे ग्रुप बी लेव्हलची पोस्ट आहे पण गॅझेटेड आहे. तर त्याची रेंज आहे बघा 38,000 पासून ते 1,00,000 पर्यंतची त्याची रेंज आहे. आता अलाउन्सेस आणि पर्क्स काय मिळतात? अलाउन्सेस आणि पर्क्स म्हणजे काय, की भत्ते कोणते-कोणते मिळत असतात. आता मग भत्ते काय असतात हे ऑदर दॅन तुमची काय असतात, पगार जी बेसिक पेमेंट ज्याला म्हणतो आपण, ती बेसिक पेमेंट सोडून इतर काय भत्ते जे भेटत असतात ते आहे बघा याच्यामध्ये. ते बघूया आता. तर कोणते-कोणते आहेत मग?
बघा कोणते कोणते येतात त्याच्यामध्ये, की डिअरनेस अलाउन्स येतो, डीए ज्याला म्हणतो आपण. 28% कोणतं काय असतो? डिअरनेस अलाउन्स असतो. हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे जिथे तुम्ही राहताय त्याचं घरभाडं तुम्हाला द्यावं लागतं. किंवा मग तुम्हाला द्यावं लागतं म्हणजे तुम्ही देत नाही ते सरकार तुम्हाला देतं आणि त्याच्यातून तुम्ही मग घरमालकाला, ओनरला देत असता. त्याला एचआरए म्हणतात बघा. 8 ते 24% असतो. कुठे पोस्टिंग झाली त्याच्यावरती बेस्ड असतं ते. त्याच्यानंतर मेडिकल अलाउन्स असतो 100%. म्हणजे जे तुम्ही स्वतः अधिकारी जे आहात, म्हणजे जो अधिकारी आहे त्याच्यासाठी 100% अलाउन्स, मेडिकल अलाउन्स असतो. फॅमिली मेंबरसाठी वेगळे नियम असतात. ओके. त्याच्यानंतर ट्रॅव्हल अलाउन्स भेटतो. ट्रॅव्हल अलाउन्स म्हणजे काय? एल-टी-ए ज्याला म्हणतो आपण. तुम्हाला आता वर्षातून एकदा फिरायला जाण्यासाठी सरकार सुट्टी पण देतं. ठीक आहे. आणि सुट्टीवर जाण्यासाठी पैसे पण देतं, की हे घ्या पैसे आणि जा फिरून या. तर अशा पद्धतीने त्याला एल-टी-ए म्हणतो आपण. त्याच्यानंतर पेन्शन आहे बघा, ग्रॅच्युइटी आहे, त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्स असतं, प्रॉव्हिडंट फंड ते पेमेंटमधूनच कट होत असतं आपलं. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशनचा खर्च सरकारच उचलतं. त्याच्यानंतर अॅन्युअल इन्क्रिमेंट्स असतात बघा. पेड लीव्हज असतात. सुट्ट्या टाकताय तुम्ही, सरकार तुम्हाला ती सुट्टी म्हणजे देतच देतं. त्याच्याबरोबर तुम्हाला ती काय म्हणतात त्याचे पैसेही देतं. पैसे म्हणजे एक्स्ट्रा पैसे देत नाही. पण मग सुट्टी जनरली आपण सुट्टी टाकतो, तर त्या दिवशीचे पैसे आपले कट होतात का? तर असं नसतं. तर ती कशी आहे त्याला काय म्हणतो आपण पेड लीव्हज म्हणतो बघा. तर ह्या असतात तुमचे की पर्क्स काय-काय देते तुम्हाला अदर दॅन बेसिक सॅलरी आणि अलाउन्सेस कोणते असतात. तर हे सगळं भेटतं आपल्याला. फॅसिलिटीज या भेटतात सगळ्या. त्याच्यानंतर मग ते बाकीचं तर आलंच मग वर्दी आली. वर्दी म्हणजे फक्त डी-वाय-एस-पी वगैरे यांना असेल वर्दी आता. ते वर्दी आली. मग ते स्टेटस आलं. मग ते काय म्हणतात ते सगळ्यांमध्ये की सरकारी अधिकारी वगैरे हे तर आपण मग आपले स्वतःचे जे असतात पर्क्स म्हणतो आपण त्याला किंवा स्वतःचे स्टेटस सिम्बॉल मेंटेन करण्यासाठी मग सरकारी अधिकारी वगैरे ते ह्या गोष्टी आल्याच मग. ठीक आहे. तर हे होतं ऑल अबाउट राज्यसेवा एम-पी-एस-सीची जी राज्यसेवा एक्झाम आहे त्याच्याबद्दल. त्याच्यामध्ये कोणत्या पोस्ट येतात आपण पाहिलं, सॅलरी किती आहे हे पाहिलं, की जे क्रेज आहे 2-3 पोस्टचं त्याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा चांगल्या-चांगल्या पोस्ट असतात. पण ॲस्पिरंट्सला, उमेदवारांना याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन नसते. पण ते पण आपण पाहिलं. एक्झामचं स्वरूप पाहिलं, वयोमर्यादा काय आहे आणि मग तुमचे जे बाकीचे जे प्रश्न होते त्याचे पण उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळाले असतील असं मला विश्वास आहे. ओके. तर परत एकदा सांगते मी, की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच चांगले-चांगले व्हिडिओज, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यासाठी येत जातील आणि मग त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सबस्क्राईब केल्याच्या नंतर येत जातं. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा सेशनला आणि अजून काही तुमची रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला असं वाटेल, की मॅडम याच्याबद्दलचे एखादा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवा. तर तसंही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. मी त्याच्याबद्दलचा पण एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. ओके. चालेल. चला थांबतोय आपण मग इथे. थँक सो मच.